नमस्कार, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आजच्या रेसिपी व्लॉगला इथे सुरुवात करते। कालच्या व्हिडिओमध्ये ना मी मुरमुऱ्याचे लाडू आणि चिक्की बनवली होती। त्यानंतर मी तिळाचे लाडू बनवायला घेतले। सगळ्यात आधी तीळ साफ करून घेतली। तर तीळ आधीच स्वच्छ केलेली होती, पण तरी सुद्धा त्यामध्ये एक दोन खडे वगैरे राहून जातात। तर इथं एक वाटीभर तीळ होती। तर मी इथं माप मोजून घेतलं होतं की एक वाटीभर तीळ आहे, तर त्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचा। तीळ मंद आचेवर छान अशी तडतडेपर्यंत चटका बसतो तोपर्यंत मी भाजून घेतली। इथं भाजलेले शेंगदाणे होते, ते सुद्धा अर्धी वाटी घेतले आणि त्यानंतर त्याला खलबत्त्यात काढून घेतले। मिक्सरमध्ये जाड बारीक फिरवून घेतले तरी सुद्धा चालतात। इथं मी थोडेसेच होते त्यामुळे खलबत्त्यात काढून घेतले आणि त्यानंतर इथं गूळ सुद्धा चिरून घेतला। तर हा ना थोडा आधीचा गूळ उरलेला होता तो, आणि दुसरा मी एक्स्ट्राचा टाकला होता। तर एक वाटी पुरेसा होतो। जर अजून थोडं गोड हवं असेल ना तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा। तर इथं मी 1 वाटी आणि फक्त थोडासा 2-3 तुकडे वरती घेतले। तर इथं माझं कांडून झालेलं होतं आणि गूळ सुद्धा बारीक चिरून झाला होता। आता ही तीळ सुद्धा छान अशी मंद आचेवर भाजली गेली होती आणि मस्त तुम्ही बघू शकता की मस्त तडतड उडायला लागली होती ती पॅनमध्ये। तर ही बाजूला काढून घेतली म्हणजे थोडीशी गार होणार जोपर्यंत पाक तयार होतो तोपर्यंत। तर इथं पाकसाठी ना मी आधीचीच कढईमध्ये हा गूळ टाकला आणि 1 चमची सारखं पाणी त्यामध्ये टाकलं, जेणेकरून जो मला पाक आहे तो गाळायचा होता। तर इथं ना मला थोडासा कचरा वाटत होता गुळामध्ये, तर मी गाळून घेतला। जर स्वच्छ गुळ असेल तर काही गरज नाही गाळायची, पण आधीचा जो गुळ होता ना तो स्वच्छ होता त्यामुळे काही गरज पडली नाही। आणि त्यानंतर इथं मी थोडासा खडे वगैरे जे काय असेल ते निघून जातील म्हणून गाळून घेतलं। तर इथं पाक तयार झाला होता। पुन्हा त्याला ना थोडंसं शिजू दिलं आणि त्यामध्ये 1 चमची तूप टाकलं। पाणी घेऊन त्यामध्ये ना 1-2 थेंब टाकून बघितले तर पाक तयार झाला आहे का नाही चेक केला, तर अजूनही थोडासा बाकी होता। तर मी पुन्हा 1-2 मिनटं शिजू दिलं आणि छानसा त्याचा आवाज येईल तोपर्यंत मी शिजू दिला। तर इथं मस्त अशी आपली जी गोडी ना ती तयार झाली होती आणि मस्त आवाजसुद्धा येत होता, म्हणजे आपला पाक ना छान असा पक्का तयार झाला होता। तर या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकून आपलं जे भाजलेली तीळ आणि शेंगदाणे होते ते मिक्स करून घेतलं आणि पटकन लाडू वाढायला घेतले। तर हे सगळं मिश्रण ताटात काढून घेतलं, जेणेकरून पटकन लाडू वाढता येतील आणि कढईचा चटकासुद्धा बसणार नाही। हातांना थोडंसं पाणी लावून घेतलं आणि लाडू वाढायला घेतले। तर मस्त असे गोल गरगरीत लाडू बनवून तयार होत होते। आधी त्यांना मी फक्त हातात मूठ घेऊन ना फक्त आकार देऊन दिला लाडूंचा आणि त्यानंतर ना एका ताटामध्ये टाकून छान असं गोल गोल करून घेतलं। पटकन लाडू वाढले ना तर मिश्रण कोरडं होत नाही आणि शेवटी आपल्याला ना हवं तसं गोल एका ताटामध्ये घेऊन गरगरीत फिरवलं की छान एकसारखे गोल लाडू होतात। तर इथं शेवटचं मिश्रण जे थोडंसं कोमट झालं होतं तर मी थोडं गॅसवर घेतलं आणि गरम करून लाडू वाढून घेतले आणि एका ताटामध्ये छान असं गरगरीत फिरवून घेतलं। सासूबाई अशा पद्धतीनेच लाडू गोल गोल करून घेतात, तर मी सुद्धा तसंच केलं। तर इथं लाडू बनवून झाले आणि इथं एका प्लेटमध्ये काढून घेतले। तर मस्त असे लाडू तयार झाले होते। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि माझे व्हिडिओ बघत राहा। तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका। मुरमुऱ्यांचे लाडू आणि चिक्कीची रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर व्हिडिओच्या एंडला ना स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल, नक्की बघा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।